सगळ्यांनी हात जोडा. धनं मत्ति पुत्रं मत्ति इति बालो विहयति अत्तहि अत्तनो नत्ति कुतो पुत्रं कुतो धनं. हे मनुष्या, ज्याला तू माझा पुत्र माझा पुत्र माझा पुत्र माझे धन म्हणून समजत आहे, तुझे स्वतःचेच शरीर तुझे नाही, तुझ्या स्वतःच्या शरीरावर तुझी काही हुकूमत चालत नाही, तर कुठला पुत्र आणि कुठले धन. या तथागत भगवान बुद्धांच्या धम्मपदाच्या या ओळीने विश्व शांतीदूत, विश्ववंदनीय, द लाईट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश, विश्वदीप, महान कारुणिक अरहत सम्यक संबुद्ध, देवानंग पियदसी धम्मदायाद, महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व विश्वरत्न, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, जग बदलणारा बाप माणूस, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन करून, त्याचप्रमाणे या नाचनगाव पुलगाव परिसरातील सर्व श्रद्धाशील संपन्न उपासक उपासिका, धम्मशिला महिला संघ, भिक्खुनिवास आणि भीम विहार येथील उपासक उपासिका यांच्याही प्रति मंगलाची कामना, तसेच नोबेल ट्रूथ या युट्यूब चॅनलचे सर्व दर्शक उपासक उपासिका यांच्या प्रति सुद्धा मंगलाची कामना करतो. आज काय नाव या परिवाराचं पूर्ण? कालकथित दिवंगत शैलेश चरणदासजी थूल यांचा प्रथम पुण्यानुमोदन पुण्यस्मरण कालकथित दिवसाच्या निमित्तानं या थूल परिवारांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. बौद्ध धम्मामध्ये आपण, मी नेहमी प्रवचनामध्ये सांगत असतो, सगळ्यांनी खाली हात ठेवा, आता डोळे उघडा. बौद्ध धम्मामध्ये आपण फोटोच्या खाली जे बुद्धवाशी लिहित असतो हे चुकीचं आहे. आपण हिंदू महार म्हणून जेव्हा जगत होतो तर तेव्हा आपण काही लोक स्वर्गवासी लिहितात, कैलासवासी लिहितात. आता हे स्वर्गवासी कैलासवासी हे हिंदू बांधवांमध्ये ते फोटोवर लिहित असतात, परंतु आपण मात्र हिंदू महाराज जेव्हा आपण बुद्धिस्ट झालो तर आपल्याला असं वाटलं की आता आपण बुद्धिस्ट झाल्यामुळे आपण आता स्वर्गवासी किंवा कैलासवासी न लिहिता आपण बुद्धवासी हा शब्द लिहायला लागलो. बुद्धवासी हा शब्द कोणत्याच बौद्ध साहित्यामध्ये सापडत नाही आणि बुद्धाने बुद्धवासी हा शब्द कुठेच सांगितला नाही किंवा कुठंच त्याचं उच्चारण बुद्धाच्या यातून झालेलं नाही. बुद्धवासी म्हणजे काय, तर आपण बुद्धवासी या शब्दाचा अर्थ जर घेतला तर बुद्धवासी या शब्दाचा अर्थ खूप चांगला आहे. बुद्धवासी म्हणजे काय, जे बुद्ध धम्म संघाच्या सहवासात राहतात, म्हणजे जे लोक जिवंतपणेच बुद्ध विहारात जातात, बुद्धाच्या धम्माचं संघाचं आचरण करत असतात, जे लोक वेळोवेळी धम्म श्रवण करत असतात, धम्म परिषदेला जात असतात, धम्म शिबिर ग्रहण करत असतात, तर अशा लोकांना बुद्धवासी म्हणतात. आता म्हणजे जेव्हा तुम्ही बुद्ध विहारात जाता, धम्म ग्रंथ पठनाला जाता, काहीतरी धम्म श्रवण करायला जाता, तेव्हा तुम्ही बुद्धाच्या वासात सहवासात असतात. धम्म कार्यामध्ये असणं, धम्माच्या प्रचार आणि प्रसारामध्ये असणं, कायेनं वाचेनं मनाने असणं, तनाने मनाने धनाने कुठल्या तरी अंगाने असणं म्हणजेच बुद्धवासी आहे असं आपण म्हणू शकतो. परंतु बुद्धवासी मेल्याच्या नंतर नाही, जिवंतपणीच माणसानं बुद्ध धम्म संघ या तीरत्याच्या सहवासात वासात कार्यात राहिलं पाहिजे. तुम्हाला मी जे सांगत आहोत समजत आहे का? म्हणून बुद्धवासी हा शब्द फोटोमध्ये टाकायचा नाही, त्या ठिकाणी कालकथित हा शब्द टाकायचा. पाली धम्मलिपीमध्ये कालकथित. काही मराठवाड्यातले लोक, नांदेड जिल्ह्यातले लोक अजूनही अज्ञान अविद्येमध्ये आहे. खास करून सोलापूर असेल, बीड असेल, परभणी असेल, नांदेड असेल, धुळे असेल किंवा पंढरपुराकडले काही लोक, औरंगाबादकडले लोक आजही त्यांच्या घरचं कोणी जर आई वडील किंवा कोणतेही नातेवाईक वारले किंवा मृत्युमुखी पडले तर ते पत्रिकेवर दशक्रिया विधी असं लिहितात. दशक्रिया विधी. आता हे दशक्रिया विधी म्हणजे काय,
तर तिकडे ते मराठवाड्यामध्ये बीडमध्ये अजूनही ते आहे, आजही ते पत्रिकेवर लिहितात श्राद्ध पक्षाचा कार्यक्रम आहे किंवा दसक्रिया आहे. म्हणजे आपण इकडे नागविदर्भामध्ये आपण दसवा म्हणत असतो, त्याला काय म्हणत असतो, दसव्याचा कार्यक्रम म्हणत असतो, दसवा. तर दसवा आणि दशक्रिया हे सारखे शब्द आहेत. तिकडे मराठवाडा, बीडमध्ये, नांदेडमध्ये, तिकडे जालनामध्ये, नगरमध्ये, अहिल्यानगरमध्ये, औरंगाबादमध्ये तिकडे लोक श्राद्ध दिवस म्हणतात, श्राद्ध दिवस आणि दसवा म्हणत, दशक्रिया विधी म्हणत असतात. आणि ही दशक्रिया विधी आणि हे श्राद्ध बौद्ध धम्मामध्ये अजिबात नाही. आपल्या घरचा कोणीतरी मृत्युमुखी मरण पावल्याच्या नंतर आजही हिंदू बांधवांमध्ये एक परंपरा आहे सुतूक पकडणं. सुतूक पकडणं म्हणजे जो व्यक्ती घरातला मरण पावला त्याच्या नावानं 40 दिवसाचं सुतक पकडणं. लक्षात घ्या, किती दिवसाचं सुतक पकडणं. आता हे 40 दिवसाचं सुतक पकडतात त्या व्यक्तीच्या नावाने. आणि आजही बौद्ध धर्मामध्ये 1.25 महिन्याच्या नावानं 40 दिवसाचं सुतक पकडणं चालूच आहे. म्हणजे त्यांच्यातनं आपल्यात काही फरकच राहिलेला नाही. आपण 22 प्रतिज्ञेमध्ये आपलं लक्षच नाही, 22 प्रतिज्ञा आपण प्रामाणिकपणे आपण इमानदारीने त्या वाचल्याच नाही, 22 प्रतिज्ञा बाबासाहेबांनी दिलेल्या. लक्षात घ्या. तर आपण त्याच्यावर काय लिहितो, तर हे याच्यामध्ये दसवा आणि हे 40 दिवसाचे जे आपण आपल्या घरचा व्यक्ती मरण पावला तर 1.25 महिना पकडणं, 1.25 महिना पकडणं म्हणजेच 40 दिवस होय. आणि 40 दिवसाचं सुतकच आहे ते एक प्रकारे. मग आपण काय सोडलेलं आहे, तर 40 काय आहे, भगवान बुद्धाला सम्यक संबोधित ज्ञान प्राप्ती करण्याकरता जे बोधगयेला पिंपळाच्या झाडाखाली बोधिवृक्षाखाली बसले तर त्यांना 40 दिवस लागले होते. किती दिवस, 40 दिवसात त्यांनी सम्यक संबोधी प्राप्त केली होती. नीट लक्षात द्या. दुसरी गोष्ट, तथागत भगवान बुद्धांना 40 दात आहे. 40 दात म्हणजे नरसिंह दातामध्ये वाचा तुम्ही, 20 सेत सुदंतो, 20 40 दात होते भगवान बुद्धाला. आणि एवढंच नाही तर भगवान बुद्धांचे 40 कम्मठ्ठान आहे. किती, 40 प्रकारचे कम्मठ्ठान आहे भगवान बुद्धाचा. तो उपदेश आहे 40 प्रकारच्या कम्मठ्ठानाचा. आणि 40 दिवसात सम्यक संबोधी प्राप्त झाली. 40 तथागत बुद्धांचे दात आहे 32 लक्षणापैकी. आणि म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये 40 गाव आहे का नाही, 40 गाव. तुम्ही नाशिकच्या बुद्धलेणीमध्ये जर गेले, नाशिकला बुद्धलेणी आहे, त्रिरश्मी बुद्धलेण्या. त्या त्रिरश्मी बुद्धलेण्यामध्ये 40 नाग नावाच्या एका नागवंशी उपासकांचं नाव कोरलेलं आहे नाशिकच्या त्रिरश्मी बुद्धलेण्यामध्ये. तर हे 40 काय आहे, तर हे 40 हा खूप सुंदर आकडा आहे. आणि म्हणून प्रतिक्रांतीच्या नंतर ब्राह्मणवादी लोकांनी, मनुवादी लोकांनी बुद्धाला 40 दिवसात सम्यक संबोधी प्राप्त झाली. 40 हा आकडा खूप सुंदर आहे. बुद्ध धम्माचं 40 याचं खूप महत्व आहे. म्हणून काही मूर्ख लोकांनी 40 दिवसाचं सुतक पाळणं सुरू केलेलं आहे मृत व्यक्तीच्या नावानं. लक्षात घ्या. आणि काही लोकांनी तर इकडं आपल्या नाग विदर्भातल्या लोकांनी वर्धा जिल्ह्याचं 40 दिवसाचा विठ्ठूबाबाचा आता तुपाचा दिवाळी लावणं चालू केलेला आहे. तुपाचा दिवा 40 दिवसाचा. आता 40 दिवसात बुद्धाने ज्ञान प्राप्ती केली होती हे आम्हाला माहित आहे, पण 40 दिवसाचा आता तुपाची फुलवात इथं लावत आहे लोक. अजूनही अंधश्रद्धेमध्ये आहे. विठ्ठू बाबाच्या नवसानं पोरं आणि पोरं झाली असती तर नवरा करायची काही गरज आहे का, बरोबर आहे का नाही. अजूनही आपण उघड्या नागड्याच्या मागे लागत आहोत आणि अंधश्रद्धेमध्ये आहोत. बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञा आपण फॉलो करत नाही. दुसरी गोष्ट लक्षात घ्या, आपण श्राद्ध पक्ष करणार नाही आणि पिंडदान करणार नाही. आता म्हणजे खास करून मी मराठवाड्यातल्या लोकांना सांगतो, सोलापूर बीडच्या लोकांना. तर सोलापूर बीडचे लोक काय करतात माहित आहे का, त्यांच्या पत्रिका काढत असताना, त्यांच्या घरी जर कार्यक्रम असेल तर पत्रिका काढत असताना त्याच्यामध्ये श्राद्ध पक्ष आणि दशक्रिया विधी असं लिहितात. आता ही दशक्रिया विधी आणि श्राद्ध पक्ष बौद्ध धर्मामध्ये नाही. आणि ज्यांना वाचायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरला आणि चंद्रपूरला ज्या 22 प्रतिज्ञा दिल्या त्या 22 प्रतिज्ञामध्ये लिहिलेलं आहे, मी श्राद्ध पक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही. 7वी प्रतिज्ञा आहे, 7वी का 8वी प्रतिज्ञा जे काही असेल ते 22 प्रतिज्ञेमध्ये लिहून आहे. काय लिहून आहे त्याच्यामध्ये, मी श्राद्ध पक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही. श्राद्ध पक्ष म्हणजे काय, ज्याला दशक्रिया विधी म्हणतात. मेलेल्या माणसाच्या नावानं श्राद्ध पक्ष करणं, श्राद्ध करणं म्हणजे जे आपण श्राद्ध हा शब्दच बौद्ध धर्मामध्ये नाही, श्रद्धा हा शब्द आहे. श्रद्धा म्हणजे काय, श्राद्ध आणि श्रद्धा हे सर्वोच्च धन आहे असं भगवान बुद्धांनी आलवक सूत्रामध्ये सांगितलंय. लक्षात घ्या. पण बाबासाहेबांची जी 22 प्रतिज्ञा आहे त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, मी श्राद्ध पक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही. पिंडदान म्हणजे काय,
पिंड म्हणजे काय होत असते? अन्न. मृत व्यक्तीच्या नावानं कावळ्याला बाप बनवणं किंवा आई बनवून त्या कावळ्याला घात चारणं किंवा मेलेल्या माणसाच्या फोटोच्या समोर पत्रावळी ठेवणं ही अंधश्रद्धा आहे. बाबासाहेबांनी त्याला नकार दिलेला आहे. पिंडदान करणार नाही, श्राद्ध पक्ष करणार नाही. मग कोणते लोक मेलेल्या माणसाच्या फोटोच्या समोर पत्रावळी ठेवतात, वरण भात भाजी पोळी? जे लोक आत्म्यावर विश्वास ठेवतात. बुद्ध धम्मामध्ये आत्मा नाही आहे. बुद्धाचा धम्म अनात्मवादी आहे. बुद्ध म्हणतात या मनुष्याच्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचा आत्मा नसतो, आत्मा अमर नसतो. आत्माच नाही तर आत्मा अमर होण्याचा प्रश्नच नाही. आत्माच नाही तर आत्म्याचा पुनर्जन्म नाही, आत्म्याचा कर्म सिद्धांत नाही आणि आत्मा भूतखेत बनून घरामध्ये घुमण्याची काही शक्यताच नाही. आत्मा नावाची कोणतीच कन्सेप्ट शरीरामध्ये नाही आहे, लक्षात घ्या. मग बुद्धाच्या धर्माला धर्म नाही म्हणत, धम्म म्हणतो. जगामध्ये जेवढे काही जगाच्या पाठीवर धर्म आहे त्या धर्मामध्ये देव, ईश्वर आणि आत्मा सांगितलेली आहे. पण बुद्ध म्हणतात मनुष्याच्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचा आत्मा नसतो. आत्माच नाही तर आत्म्याच्या शांतीसाठी आपण हा कार्यक्रम घेत असतो का? नाही. आत्मा नावाची कोणती कन्सेप्टच नाही. मन आहे, नामरूपाचा प्रपंच आहे. पृथ्वी, आप, तेज आणि वायू हे चार महाभूत आणि रूप, वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान हे पंचस्कंद आणि रूपस्कंद नामरूपाचं आपलं शरीर आहे. चार महाभूताचं शरीर चार महाभूतामध्ये समान घटकामध्ये ते विलीन होत असतं. ते मी सांगणार नाही, नामरूपाचा सिद्धांत. आलं का लक्षात तुम्हाला? म्हणून आत्मा नावाची कोणतीही कन्सेप्ट बौद्ध धम्मामध्ये नाही आहे. याने माझा आत्मा दुखवला, तिने माझा आत्मा दुखवला, माझ्या आत्म्याचा सराप लागन. आत्माच नाही तर आत्म्याचा प्रश्नच नाही. म्हणून या डोक्यामधून ह्या गोष्टी डिलीट करा. द गॉड डिल्युजन, द सोल डिल्युजन. देव नावाचा एक भ्रम आहे आणि आत्मा नावाचा हा भ्रम, हे दोनही भ्रम आपल्या डोक्यातून काढून टाका. तरच आपण सम्यक दृष्टी आपल्याला प्राप्त होत असते. आणि 22 प्रज्ञा त्या माणसाला सम्यक दृष्टीकडे नेणाऱ्या आहे, अंधश्रद्धेकडून दूर नेणारे आहे. आणि ते बाबासाहेबांच्या 22 प्रज्ञा आपण खूप पालन करा. म्हणून लक्षात घ्या, श्राद्ध पक्ष आणि पिंडदान करणार नाही. पिंडदान म्हणजे काय? मेलेल्या व्यक्तीच्या नावानं घास टाकणं. म्हणून ते तुकोबारायाने म्हटलेलं आहे, भुके नवे अन्न, मेल्यावर पिंडदान. जिवंतपणी आई वडिलांना अन्नदान करायचं नाही आणि मेल्यावर त्यांच्या नावानं पिंडदान करायचं. ते ही अंधश्रद्धा आहे. कावळ्याला बाप बनवणं ही आपली बौद्धांची परंपरा नाही. म्हणजे जिवंतपणी आई वडिलांचा छळ करायचा. माझी आई कावळा झाली का? मग तुम्हाला आवडेल का? तुम्हाला आवडेल का? माझा बाप कावळा झाला असेल, माझी आई कावळीन झाली असेल, कावळ्याच्या रूपामध्ये त्याचा आत्मा येते. हे ब्राह्मणानं पोटभरासाठी काढलेलं साधन आहे. आताच तुम्ही राम मंदिराचं तर पाहिलंच असेल, कशा लोकांच्या चोऱ्या झालेल्या आहे. बरोबर आहे का नाही? रामाची जर खरोखरच त्यांना भीती असती, बरोबर आहे का नाही? 1026 मध्ये सोमनाथ मंदिर लुटलं. कोण लुटलं म्हणते? मोहम्मद गझनीनं. अजिबात लुटलं नाही मोहम्मद गझनीनं. ब्राह्मणानं शिकवलं, ब्राह्मणानंच लिहिलं. मोहम्मद गझनीनं 17 वेळा सोमनाथ मंदिर लुटलं. तर 1026 मध्ये सोमनाथ मंदिर लुटलं आणि 2026 मध्ये राम मंदिर लुटलं. खरोखरच जर त्यांचा रामावर, त्या देवावर खरोखर विश्वास असता तर त्यांनी 200 करोड त्या सोन्याच्या विटा ते सगळं चोरलं असतं का? सांगा बरं, सांगा. चोरणारे कोण आहे? ब्राह्मणच आहे. शिकल्या सवरल्या लोकांना कळत नाही. कोणा देवाधर्माची टीका म्हणून नाही करत मी, परंतु गाडगे बाबा एकही दिवस शाळेत गेले नाही आणि त्या गाडगे बाबाने सांगितलं, काय सांगितलं? अरे देवळामध्ये देव नसते, बामणाचं पोट असते. बरोबर समजलं तुम्ही? आता जगानं पाहिलं ना, कोण चोरले राम मंदिरातले पैसे? ओबीसी लोकांनी चोरले का? ब्राह्मण आहे ना. पंढरपूरला कोण आहे? हजारो वर्षापासून ब्राह्मणच आहे. सगळे मंदिर भारतातले जेवढे काही 84,000 बुद्ध विहार आहे, ते 84,000 बुद्ध विहार सम्राट अशोकांनी बांधलेले होते आणि त्याच्यावर ब्राह्मणांनी कब्जा केला. ते 84,000 बुद्ध विहार, महाविहार चोरले आणि हजारो वर्षापासून. आता एकच प्रकरण राम मंदिराचं तुम्हाला दिसलं तर तुम्ही म्हणता चोरी झाली, पण 84,000 जे महाविहार, बुद्ध विहार आहे बौद्धांचे, ते तर चोरले ब्राह्मणांनी. त्याच्यामध्ये त्याच्या दानपेट्या आहे, महाबोधी महाविहार त्याच्याच कब्जामध्ये आहे. बरोबर आहे का नाही? आणि हजारो वर्षापासून ते चोरी करत आहे. आणि मंदिरातलं आरक्षण द्यायचंच आहे. कोणतंही मंदिर बांधा भारतामधलं, कोणतंही जुनं प्रसिद्ध जे मंदिर पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला ब्राह्मणच दिसते दानपेटीवर. आणि सर्व दानपेटीतले पैसे SC ST OBC बहुजन नागवंशी बुद्धिस्ट लोकांचेच पैसे आहेत. ते गरीब लोकांनी पैसे टाकलेले आहे. सोन्याच्या विटा, सोन्याचे बिस्किट, हिरे माणिक मोती सगळं ते चोरून नेलं ब्राह्मणांनी. बरोबर आहे का नाही? म्हणून आपण या अंधश्रद्धेतून बाहेर पडलं पाहिजे. लक्षात घ्या, त्यांचा देवावर विश्वास नाही. जर त्यांना देवाची भीती असती त्याने चोरी केली असती का?
आहे का नाही, सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून हे सगळं त्यांनी केलेलं आहे. म्हणून आपण अंधश्रद्धेतून बाहेर पडलं पाहिजे. अंधश्रद्धा म्हणजे खऱ्या अर्थानं आपले आई वडिलांना म्हणजे भगवान बुद्धांनी काय सांगितलंय लक्षात येते का तुम्हाला? भगवान बुद्धांनी काय सांगितलंय सिगाल सुत्तामध्ये 6 दिशांची पूजा सांगितली ना. हे पोरी चांगली बस. 6 दिशांची पूजा सांगितली. काय कशामध्ये? सिगाल सुत्तामध्ये. दात काढायचं नाही. तर 6 दिशांची पूजामध्ये काय सांगितलं भगवान बुद्धाने? 6 दिशांची पूजा. त्याच्यामध्ये 1 नंबरवरच भगवान बुद्धाने सांगितलंय पूर्व दिशा समजून आपल्या माता पित्यांची पूजा करा. 6 दिशांची पूजा करण्यामध्ये, पूजा करणं म्हणजे काय? गौरव करणं, आदर करणं, सन्मान करणं, सेवा करणं. बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये पहिल्याच क्रमांकावर सांगितलंय भगवान बुद्धांनी पूर्व दिशा समजून माता पित्यांची सेवा करा. आणि दक्षिण दिशा समजून सेकंड नंबरवर आपल्या धम्मगुरूंची, आचार्यांची, कल्याण मित्राची सेवा करा, ज्यांच्याकडून आपल्याला धम्म प्राप्त झालेला आहे. लक्षात घ्या. आणि पश्चिम दिशा समजून बायकोची पूजा करा, म्हणजे पत्नीची पूजा करणं म्हणजे पत्नीचा सन्मान करणं, आदर करणं, गौरव करणं, तिच्याही शब्दाला मान देणं, तिलाही विश्वासात घेऊन कोणताही घरातला निर्णय घेणं. समजलं का? पूजा करणं म्हणजे आरती करणं नव्हे. म्हणून भगवान बुद्धाने सांगितलंय माता पितू उपठ्ठान, माता पित्यांची सेवा करणं, पत्नी आणि मुलांचा योग्य सांभाळ करणं हे उत्तम मंगल आहे. म्हणून जिवंतपणीच माता पित्यांची सेवा करा, मेल्यावर काय करता? बरोबर आहे का नाही? म्हणून जिवंतपणी आई वडिलांचा छळ करायचा, जिवंतपणी सासू सासऱ्यांचा छळ करायचा, आणि मग इकडं सुनबाई इकडे लेक आपलं मग पत्र उडवत आहे, लोकांना जेवण देत आहे. काही अर्थ आहे का त्याला? बरोबर आहे का नाही? असं भगवान बुद्धांनी सांगितलंय की भगवान बुद्ध तर म्हणतात रोगी लोक, आजारी लोकांची काय करा? मी तुम्हाला मल्लिकाची एक कहाणी सांगतो. आजारी आणि रोगी लोकांची सेवा करा. जो मला पाहतो तो धम्माला पाहतो, आणि जो धम्माला पाहतो तो मला पाहतो. कोण म्हणताय असं? भगवान बुद्ध. एकदा भगवान बुद्ध माहितीये का गांधार देशामध्ये गेले. गांधार देश म्हणजे माहितीये का? बुद्धाच्या काळामध्ये कुक्कुसाती नावाचा राजा राहत होता. गांधार देश. गांधार देश म्हणजे कोण? आजचं पाकिस्तान, अफगाणिस्तान एरियाला गांधार देश म्हणायचे. भगवान बुद्ध तिथं गेले होते. कशासाठी गेले होते? वक्कली नावाचे भिक्खू त्या ठिकाणी राहायचे, आणि ते मलमूत्रामध्ये, संडासामध्ये त्यांना जखमा, खांडक झाले होते, पू झाला होता, आणि कोणताही भिक्खू त्याची सेवा करायला तयार नव्हता. सर्व दुर्गंध पसरली होती, माशा, जखमा, आणि तो संडास मलमूत्रामध्ये पडलेला राहायचा. आणि बुद्ध त्यांच्या भेटीसाठी गेले होते. कोणाच्या? वक्कली नावाच्या भंतेजीच्या. आणि मग भगवान बुद्ध त्या गांधार देशात वक्कलीची भेट घ्यायला गेले आजारपणामध्ये. तर भगवान बुद्धांच्या सोबत सुखदेव नावाचे आणि आनंद नावाचे भिक्खू होते. अनेक भिक्खू होते. भगवान बुद्धांनी गरम पाणी करायला सांगितलं आनंदाला, आणि आनंदानं वरतून पाणी सोडलं, आणि भगवान बुद्धाने ते संडास, मलमूत्र, त्या जखमा, ते पस, ती दुर्गंध साफ केली. कोण? बाजूला काही भंतेजी नव्हते का? हे आनंदा, चल पकड बरं त्या वक्कलीले, ए सुखदेव, असं शुक्रदेव नावाचा भिक्खू. बुद्धानीच धम्मामध्ये आहे ती गोष्ट. बरोबर आहे का नाही? तर स्वतः भगवान बुद्धांनी खाटेवर त्या वक्कली भिक्खूला बसवलं. गरम पाणी आनंद वरतून टाकत आहे, भगवान बुद्ध ते संडास मलमूत्र साफ करत आहे, त्या जखमा धुत आहे. तर तुमची काय गोष्ट आहे? बरोबर आहे का नाही? तर बुद्धानं स्वतः दुसऱ्या भिक्खूला सांगितलं नाही, स्वतः तो आदर्श जगासमोर ठेवलेला आहे. बरोबर आहे का नाही? तर आपणही रोगी लोकांची, आजारी लोकांची सेवा करणं याच्यासारखं पुण्य कोणतंच नाही. लक्षात घ्या. आणि भगवान बुद्धांनी ते स्वतःपासून केलेलं आहे, आपण त्याचे पाहत असतो. लक्षात घ्या. आणि म्हणून भगवान बुद्धांनी रोगी आजारांची सेवा करा, माता पित्यांची सेवा करा हे सांगितलेलं आहे. बरोबर. म्हणून आपल्या जीवनामध्ये जिवंतपणे सासऱ्याची आपण सेवा केली पाहिजे, कारण म्हातारपण हे सगळ्यांना आहेच. लक्षात घ्या. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये जे भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे, काय सांगितलंय भगवान बुद्धाने? मी एक मल्लिकाची कहाणी सांगतो तुम्हाला, की भगवान बुद्धांनी काय सांगितलंय. लक्षात घ्या की आपले जन्म देणारे माता पिता जेवढं आपलं म्हणजे भलं करू शकत नाही, कल्याण करू शकत नाही, आपले जवळचे, आपल्याला जन्म देणारे माता पिता जेवढं आपलं कल्याण करू शकत नाही, आपले जवळचे रक्ताचे नातेवाईक जेवढं आपलं कल्याण करू शकत नाही, आणि तेवढंच भगवान बुद्ध म्हणतात की आपले कितीही जवळचे मित्र आणि मैत्रिणी राहू द्या, म्हणजे आपले जन्म देणारे माता पिता, आपले रक्ताचे जवळचे रक्त संबंधी नातेवाईक आणि आपले जवळचे मित्र आणि मैत्रिणी
आपलं जेवढं कल्याण करू शकत नाही तेवढं कल्याण कोण करते म्हणते? सुमार्गावर लागलेलं तुमचं चित्त, सुमार्गावर लागलेलं तुमचं मनच काय करते? तुमचं कल्याण करू शकते आपल्या जीवनामध्ये. म्हणून निधिखंड सूत्रामध्ये सुद्धा भगवान बुद्धाने सांगितलंय बघा, निधिखंड सूत्रामध्ये काय सांगितलंय भगवान बुद्धाने? या विनाशी धनाचे कोण असतात? हे विनाशी धन, हे जे तुमच्याकडे भौतिक धन आहे ना, हे विनाशी धन संपत्ती नष्ट होऊ शकते. हे विनाशी धन संपत्ती चोरीला जाऊ शकते आणि हे विनाशी धन संपत्तीचे हिस्सेदार येऊ शकतात आणि भांडणं कलह लागते बहीण भावाचे. तुम्ही पाहिलं असेल या विनाशी धन संपत्तीचे. परंतु धम्माच्या धनाचे वारसदार म्हणा, हे भगवान बुद्धाने सांगितलंय. भिक्खूलाही तेच सांगितलंय बुद्धाने की भिक्खूंनो तुम्ही धम्मदायात म्हणा, तुम्ही माझ्या धम्माचे, अविनाशी धम्माचे वारसदार म्हणा, धनाचे वारसदार बनू नका. लक्षात घ्या. म्हणून आपल्या सोबत काही येत नाही, काहीच येत नाही आपल्यासोबत. आपल्यासोबत येतात आपण केलेले कुशल कर्म. काय येतात? कुशल कर्म. तर आपल्यासोबत केलेले कुशल कर्मच आपल्यासोबत येत असतात आणि या कुशल कर्मामुळेच लोक आपल्या जीवनामध्ये स्मरण ठेवत असतात. तर या जीवनामध्ये जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य मरणारच आहे, मृत्यूवर काहीही नेम नाही. लक्षात घ्या. ज्या सल्ल सूत्रामध्ये भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे, काय सांगितलंय? ज्याप्रमाणे एखाद्या झाडाला फळ लागते आणि ते फळ पिकते, तर त्या पिकलेल्या फळाला जसे खाली पडण्याचं भय असते, भीती असते, तसंच मनुष्याला जीवन जगत असताना नेहमी काय असते? मरणाचं, मृत्यूचं भय असते. लक्षात घ्या. आणि म्हणून जन्म आहे तिथे मृत्यू निश्चित आहे. जन्म झाला त्या दिवशीच तुमचा मृत्यूला सुरुवात झाली. लक्षात घ्या. तुम्ही आजचा दिवस तुमचा गेला, 1 महिना गेला, 1 वर्ष गेलं, तर तुम्ही मरणाच्या जवळ चालले का नाही? आजचा तुमचा दिवस गेला तर उद्या परत येणार आहे का? तुम्ही रोजच मरत आहात. जन्म आहे तर मरण आहे. बरोबर आहे का? बुद्धाचा साधा सोपा उपाय आहे. जन्म आहे तिथं मरण निश्चित आहे. पण काही लोकांना मरुष्याच वाटत नाही. मी मेलीच नाही पाहिजे, मेलोच नाही पाहिजे, मेलीच नाही पाहिजे, मेलोच नाही पाहिजे. पण बुद्ध म्हणते जन्म आहे तर मराच लागते. ही म्हणते मी मेलीच नाही पाहिजे, हाय म्हणते मी मेलोच नाही पाहिजे. पण बुद्ध म्हणते जन्म आहे तर मराच लागते. मग ज्या लोकांना मराचं भेव लागते ते लोक मग ह्या देवाकडे जाऊ दे, ह्या देवीकडे जाऊ दे, ह्या बुबाकडे जाऊ दे, ह्या बाबाकडे जाऊ दे, हा धागा बांधू दे, हो धागा बांधू दे, लाल बांधू दे, काळा बांधू दे, इकडे जाऊ दे. कुठल्याच देवाकडे गेल्यानं, देवीच्या इकडे गेल्यानं ते अशोक खरात सारखे लोक मग गोमूत्र पाजते. बरोबर आहे का नाही? तर असे लोक अंधश्रद्धेला बळी पडते. कोणते लोक जास्त अंधश्रद्धेकडे जातात? ज्याले मराचं भेव लागते, ज्याचा बुद्धाच्या शब्दावर विश्वास नाही. कोणत्या? जन्म आहे तर एक दिवस मराच लागते, पण हे म्हणते मी मेलीच नाही पाहिजे, मेलोच नाही पाहिजे, माझं नखही नाही दुखलं पाहिजे. तर असेच लोक मग अंधश्रद्धेकडे भटकत असतात, ज्याला बुद्धाचा मार्ग चांगल्या पद्धतीनं समजला नसल्यामुळे. कुठंच गेल्यानं आपलं ह्या देवाकडे गेल्यानं बरोबर नाही, त्या देवाकडे गेल्यानं बरोबर नाही. आपले कर्म चांगले ठेवा. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे ना? आपले कर्म जर चांगले ठेवले तर आपला मृत्यू चांगला होतो. आपला शेजार धर्म चांगला ठेवा. एकमेकांसोबत बोला, क्षमा करा, गाठी बांधू नका, गाठी सोडा. बुद्धाने युद्ध नष्ट केली. बुद्धाने आपल्या शब्दाने लोकांना कितीतरी अख्ख्या जगाला मोहून टाकलं. भगवान बुद्धाने त्यांच्या ज्ञानानं, वाणीनं. लक्षात घ्या. आपल्या जीवनामध्ये कोण दिवस येई कसा कोण जाणतो. बरोबर आहे का नाही? कोण दिवस येई कसा कोण जाणतो. कोणता दिवस कसा येईल, कोणता शेवटचा दिवस येईल, भरोसा नाही. म्हणून याची साठी करावा अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावया. शेवटचा दिवस गोड होणं म्हणजे सद्गती आणि सुगतीचं मरण यावं. लक्षात घ्या. शेवटचा दिवस गोड होणं म्हणजे आपल्या मैतीला जास्तीत जास्त लोक उपस्थित राहिले पाहिजे. आपल्या मृत्यूनंतरही लोकांनी आपल्याला आठवणीत ठेवलं पाहिजे. नाहीतर लोक म्हणतात ना, खा प्या मजा करायचं जीवन नाही आहे. लक्षात घ्या. बरं झालं मेला तर, बरं झालं मेली तर, बरं झालं मेला तर, बरी झाली मेली तर, असे तुम्ही शब्द ऐकले असेल. काही लोकांना तर काहीच वाटत नाही कोणा व्यक्ती मरण पावला तर, कारण त्याचं जीवनच कसं होतं, दुसऱ्यांना त्रास देण्यामध्ये, दुःख देण्यामध्येच त्यांनी जर जीवन व्यर्थ केलं असेल तर त्या लोकांची आठवण करत नाही. म्हणून जोपर्यंत चंद्र, सूर्य, तारे आहे तोपर्यंत बुद्धाचं आणि बाबासाहेबाचं नाव राहणार आहे. भगवान बुद्ध जेव्हा त्याचं महापरिनिर्वाण झालं तर भगवान बुद्धांच्या ज्या अस्थी जमा झाल्या, तर भगवान बुद्धांच्या अस्थी नदीमध्ये शिरवा लागल्या का? पाण्यामध्ये, नदीमध्ये शिरवलं का? सुरुवातीला 8 स्तूप बांधले बुद्धाच्या अस्थिवर. बरोबर का नाही? शारीरिक धातूवर. आणि मग सम्राट अशोकांनी 84,000 किती बांधले? महास्तूप बांधले, साचीच्या स्तूपासारखे. बुद्धाच्या अस्थी ठेवल्या त्याच्यामध्ये, आहे का नाही? आणि आजही बुद्धाच्या अस्थीसाठी लोक वंदन करतात.
आणि तुमच्या अस्थिचं काय होणार आहे? तुमच्या अस्थी नदीमध्ये शिरवला जाणार आहे आणि तुमच्या अस्थी उपयोगाच्या नाही आहे, कारण आपले तसे कर्म नाही आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये जाऊन पहा. तर आपल्या जीवनात समजलं का तुम्हाला ही गोष्ट? आलं का लक्षात तुम्हाला? तर भगवान बुद्धांच्या अस्थीचं काय झालं? भगवान बुद्धांच्या अस्थी पाण्यामध्ये शिरवण्याची आवश्यकता भासली नाही. बुद्धांच्या अस्थीवर महास्तूप बांधण्यात आले आणि म्हणून हे महास्तूप बुद्ध आणि बोधिसत्व बाबासाहेबांच्याही, कारण त्यांचे कर्मच काय होते त्या पद्धतीचे होते. कशाचा वाचित आहे? आलं का लक्षात तुम्हाला? इकडे लक्ष द्या. तर मी छोटीशी एक कहाणी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. बघा, नीट कहाणी ऐका की भगवान बुद्धाने काय सांगितलं आहे की प्रिय व्यक्तीचा वियोग होणं हे काय आहे? दुःख आहे. मला सांगा बरं, तुमची आवडती प्रिय व्यक्ती, रक्ताची व्यक्ती, जिव्हाळ्याची व्यक्ती, ज्याला तुम्ही जीव लावला होता, रक्ताच्या म्हणजे फोडाप्रमाणे जपलं होतं, मला सांगा, ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करता, जी व्यक्ती तुम्हाला जिव्हाळ्याची आहे, ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करता, जीव लावता, जी व्यक्ती तुम्हाला प्रिय आहे, तर ती प्रिय व्यक्ती जर तुम्हाला सोडून गेली तर तुम्हाला सुख होते का दुःख? बरोबर आहे ना? बुद्धाचं वचन आहे हे. प्रिय व्यक्ती आपल्याला सोडून गेली तर काय होते? दुःख होते. आणि अप्रिय व्यक्तीचा वियोग झाला तर, अप्रिय व्यक्ती जर आपल्याला भेटली, आपल्या नजरेत पडली, जी व्यक्ती आपल्याला आवडत नाही, जिचा स्वभाव संस्कार आवडत नाही, तर ती अप्रिय व्यक्ती आपल्याला भेटल्यामुळे काय होत असते? दुःखच होत असते. अप्रिय व्यक्ती. म्हणून मूर्खाची संगती करू नका. भगवान बुद्धाने ते सांगितलंय, मामे बाल समागम, जोपर्यंत निब्बाण या परम सुखाचा मला साक्षात्कार होत नाही तोपर्यंत मूर्खाची संगती कधीही घडो नाही. जी अप्रिय व्यक्ती आहे, मूर्ख लोक आहे, मूर्ख लोकांची संगती केल्यानं माणसाला दुःख येतं भोगाला. म्हणून पंडित जनाची, चांगल्या जनाची संगती करा. निंदा नालस्ती करणारी बाई, चुगलखोर बाई, चुगलखोर माणूस, भांडण लावणारी बाई, भांडखोर बाई, भांडखोर माणूस, अशा लोकांपासून दूर राहा. आणि तुम्हाला जास्तीत जास्त सवयी आहे चुगलखोरीचीच. तुम्ही एखाद्याच्या घरी जाऊन बसता तर तुम्ही काही चांगल्या गोष्टी करत नाही, बुद्धाच्याही करत नाही, बाबासाहेबाच्याही करत नाही, तिकडे संविधानाच्या करत नाही, काय चालू आहे महाबोधी महावीराच्या त्याच्याही गोष्टी करत नाही. तुमच्या गोष्टी इकडल्याच तिकडल्याच राहते. ते दिसली नाही, तो दिसला नाही, अहो तिच्या घरी तो नेहमीच दिसते, त्याच्या चपला नेहमीच दिसते दरवाजा, त्याचं तर खूपच आहे. बरोबर आहे का नाही? तर काही लोकांना दुसऱ्याचं वाईट ऐकूशा खूप चांगलं वाटते. म्हणजे एखादी शेजारी असतं ज्याचा तुम्ही राग करत असाल, त्याच्या घरचा जर तुम्हाला माहित झालं का ऍक्सिडेंट झाला बा, तर तुम्हाला तर खूपच मस्त वाटते. ऍक्सिडेंट झाला तर मग माहित आहे तुम्हाला, त्याच्या हाताला लागलं, पायाला लागलं, मी तर मग जागेवरच व्हा लागत होता का, अशी आपली भावना आहे. बरोबर आहे का नाही? तर आपली ही दृष्ट भावना आहे. मग ही दृष्ट भावना, हे दृष्ट मन बुद्धाकडे नव्हतं. आपल्याकडे हे दृष्ट मन ठेवू नका. आपलंही मंगल झालं पाहिजे, दुसऱ्याचंही मंगल झालं पाहिजे, माझंही नुकसान होऊ नये, दुसऱ्याचंही नुकसान होऊ नये, माझंही कल्याण व्हावं आणि दुसऱ्याचंही कल्याण व्हावं, मलाही लाभ व्हावा आणि दुसऱ्यांनाही लाभ व्हावा, ही भावना म्हणजेच कल्याण मित्राची भावना आहे. आणि आपण नेहमी सदोदित एकमेकांवर मैत्री केली पाहिजे, करुणा केली पाहिजे, एकमेकांवर उपकार केले पाहिजे, सहानुभूती केली पाहिजे. त्यांच्या दुःखात सुखात तर सगळे सोबती असतात, सगळे सुखाचे सोबती आहे, दुःखातही आपण त्यांची साथ दिली पाहिजे. कोण सांगत आहे? हे बुद्ध सांगत आहे. तर मी जाता जाता म्हणून तुम्हाला मल्लिका राणीची कहाणी सांगतो. कोणाची? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये लिहिलेली आहे. नीट ऐका ही कहाणी. एकदा काय झालं, श्रावस्ती, तर श्रावस्ती हे कुठे आहे? भारताचं जुनं नाव होतं जम्बूद्वीप. काय नाव होतं? जम्बूद्वीप म्हणायचे. आणि या प्राचीन जम्बूद्वीप भारताची बुद्धाच्या वेळीची राजधानी होती श्रावस्ती. कोणती होती? श्रावस्ती. आणि श्रावस्तीच्या जेतवनामध्ये भगवान बुद्धांनी 45 वर्षावासापैकी 25 वर्षावास एकट्या श्रावस्तीच्या जेतवनामध्ये गेले. ते ऐकली का गोष्ट तुम्ही? सुदत्त अनाथ पिंडकाच्या. आता तुम्हाला तर काही समजणारच नाही, कारण तुम्ही वर्षावासात ग्रंथाला जात नाही. आता मी किती सांगितलं तरी तुम्ही जाणार नाही. आपण घरामध्येच मरायचं आहे, आम्हाला काही करायचं नाही, हे बस खा प्या मजा करायच्या सारखं जीवन नाही. म्हणून काहीतरी धम्माचं करा. वर्षावासात तरी विहारामध्ये जा, उपोषताचं पालन करा, उपोषत धरा, आपल्या जीवनामध्ये काहीतरी करा. खा प्या मजा करायचं जीवन नाही आहे माऊल्यांनो. हे काहीतरी बुद्धाचं करत चला, काहीतरी धम्माचं आचरण करत चला. आपल्या जीवनामध्ये पशु पक्षी ही प्राणीही जगत असतात. तर मी कहाणी सांगत आहोत. तर बुद्धाच्या काळामध्ये
या भारत जम्बूद्वीपाची राजधानी होती श्रावस्ती, आणि श्रावस्ती त्या काळातलं मोठं व्यापारी केंद्र, बौद्ध धर्माचं प्रचाराचंही केंद्र होतं, आणि त्यावेळी जम्बूद्वीप भारताची राजधानी होती. कोणती? श्रावस्ती. आणि भगवान बुद्धांनी आपल्या आयुष्यातले 25 वर्षाला श्रावस्तीच्या जेतवनामध्ये गेलेले होते. तिथली ती घटना आहे. अनेक लोक भगवान बुद्धांच्या प्रवचनाला श्रावस्तीच्या जेतवनामध्ये हमेशा जायचे, आणि त्या श्रावस्तीला एक राजा राहत होता. त्या राजाचं नाव होतं राजा प्रसेनजित, किंवा त्याला पालीमध्ये पसेनदी म्हणतात. तर हा प्रसेनजित राजा होता. कुठचा? श्रावस्तीचा. हा बौद्ध राजा होता. त्याची बुद्ध धम्म संघावर काय होती? श्रद्धा होती. तर हा राजा प्रसेनजित होता महाकोसल जनपदाचा, आणि या महाकोसल राजा श्रावस्तीचा या राजाला एकूण 3 महाराण्या होत्या. किती? 3 महाराण्या होत्या राजा प्रसेनजिताला. पहिली महाराणी होती महाकोसला देवी. कोसला म्हणजे कौशल्या, जे रामायणामध्ये कौशल्या आहे ना, हे म्हणजे लक्षात घ्या, प्रसेनजिताची पत्नी. हे नावही चोरलंय रामायणामध्ये. जाऊ दे तिकडे, काही करायचं नाही. तर हे कोसला म्हणजेच काय, तर कौशल्या म्हणजे महाकोसला. ही महाकोसला जी राजा प्रसेनजिताची पहिली महाराणी. आता ही महाकोसला, कोसला कोण आहे? राजा बिंबिसाराची बहीण आहे. म्हणजे बिंबिसाराची बहीण प्रसेनजित राजाला दिली होती, आणि प्रसेनजिताची बहीण बिंबिसार राजाला दिले होते. तशा बिंबिसाराला एकूण 500 राण्या होत्या. हे लक्षात घ्या, 500 राण्या. तर राजा प्रसेनजिताच्या 3 राण्याचे नाव मी ऐकले. एक राणी होती कोसला राणी, दुसरी राणी होती वासबखतिया. कोणती? वासबखतिया. तर ही जी पहिली जी महाराणी आहे कोसला राणी, तर ही कोसला राणी हर्यक वंशाची होती, आणि दुसरी राजा प्रसेनजिताची महाराणी होती ती होती वासबखतिया, ही शाक्य वंशाची होती. लक्षात घ्या, शाक्य वंश म्हणजे महानाम नावाचा शाक्य, त्याची ती दाशीपासून निर्माण झालेली वासबखतिया नावाची एक महाराणी होती. तिच्या पोटी विदुरभ नावाचा एक राजा प्रसेनजिताला मुलगा झाला होता. आणि तिसरी महाराणी होती, अत्यंत श्रद्धावान होती. तिचं नाव होतं मल्लिका. काय नाव होतं? मल्लिका महाराणी. आणि आता ती मल्लिका कोण होती? राजा प्रसेनजिताची तिसरी महाराणी, आणि चांगली उपासिका होती. आणि ही मल्लिका कोण होती? राजा प्रसेनजिताच्या दरबारामध्ये काम करणारा सुमन नावाच्या एका माळ्याची मुलगी होती मल्लिका. आणि तिच्या सोबत म्हणजे 3 महाराण्या होत्या. जेत कुमार, जे जेतवन आहे का नाही, जेत कुमार, आणि जे जीवकाला जीवदान देते अभय कुमार, जेत कुमार आणि विदुरभ कुमार. लक्षात घ्या, विदुरभ कुमार, जेत कुमार आणि अभय कुमार हे प्रसेनजिताचे काय असतात? 3 मुलं असतात, आणि 3 महाराण्या असतात. तर अशा पद्धतीनं एकदा राजा प्रसेनजित म्हणजे या श्रावस्तीला एकदा काय होत असतं की श्रावस्तीला एक शाहूकार असतो. ही कहाणी सांगतो आणि मी थांबतो. अत्यंत महत्वाची कहाणी आहे. तर या श्रावस्तीला एक शाहूकार असतो, धनी श्रेष्ठी शाहूकार असतो, आणि त्याचा एकुलता एक मुलगा मृत्युमुखी पडत असतो. एकुलता एक मुलगा. तो कधीच बुद्धाचं प्रवचन ऐकायला जेतवनामध्ये गेला नव्हता, आणि तो नुसता धनसंपत्तीच कमावत राहिला. आणि त्याला एकुलता एक मुलगा होता, आणि एकुलत्या एक मुलासाठीच तो काय करत होता? धनसंपत्ती कमवत होता. आणि तो मुलगा, एकुलता एक मुलगा, धनसंपत्ती आहे त्याच्याकडे. एकुलता एक मुलासाठी एवढी त्यानं धनसंपत्ती कमावून ठेवली होती, परंतु त्या एकुलत्या एक मुलाचं लग्नच झालेलं नव्हतं, आणि तरुणपणामध्ये तो एकुलता एक मुलगा मरण पावला होता. कोणाचा? त्या श्रावस्तीच्या शाहूकाराचा एकुलता एक मुलगा. त्या धनसंपत्तीला काही उपयोग आहे का? अजिबात उपयोग नाही. तर त्याचा तो एकुलता एक शाहूकाराचा मुलगा मरण पावल्याच्या नंतर तो कधीच बुद्धाचं प्रवचन ऐकायला जात नाही. आजही तसेच लोक आहे. कोणतं तरी दुःख आलं, संकट आलं, घरामध्ये काही जरी झालं, मुलीचं दुःख न आलं, तेव्हा तुम्हाला बुद्धाची आणि बुद्ध विहाराची आठवण येते, आणि भंतेजीची येते. तोपर्यंत येत नाही असे लोक आहेत. बरोबर नाही? सुख में याद, दुःख में याद सब करे, सुख में करे ना कोई. म्हणजे दुःखामध्ये सगळे लोक बुद्ध विहाराची धावा करतील, इकडे तिकडे करतील, आहे असे लोक आहे ना आपल्या समाजामध्ये. आणि दुःखामध्ये सुखामध्ये कोणच बुद्धाची आठवण करत नाही, भंतेजीची करत नाही, बुद्ध विहाराची करत नाही. मला का करायचं आहे, बाबासाहेबांनी काय केलं, मला त्याच्या उपकाराची जाणीव ठेवत नाही. बरोबर आहे का नाही? म्हणून सुखात आणि दुःखात आपण बुद्धाची, बाबासाहेबांची आठवण केली पाहिजे, त्यांच्या उपकाराची जाणीव ठेवली पाहिजे. लक्षात येते का तुम्हाला ही कहाणी? मग आता काही लोक म्हणे तू कधीच, आणि एवढा कंजूस होता तो शाहूकार, कंजूसही होता. कंजूस म्हणजे समजलं ना, हावरट लोभी, म्हणजे कंजूस म्हणजे लोभी माणसाला दानाने जिंका म्हणते भगवान बुद्ध. कंजूसही होता तो, एवढा कंजूस होता, आणि कधीच बुद्धाचं प्रवचन ऐकायला जात नव्हता. एकुलता एक पोरगा त्याचा मरण पावला, ज्याच्यासाठी धनसंपत्ती कमावून ठेवली होती. आता तो एवढा दुःखी झाला होता, त्यानं अन्न पाणी ऐकून घ्या बारीक पद्धतीने, आणि बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथामध्ये त्यांनी पूर्ण अन्न पाणी
सोडून दिलं आणि तो दुर्बल अशक्त झाला, आजारी पडला. कशामुळे? एकुलता एक पोरगा सोडून गेल्यामुळे. मग कुणीतरी त्याला सांगितलं की अरे, भगवान बुद्धाचा वर्षावाद चालू आहे. कुठे? श्रावस्तीच्या जेतवनामध्ये. आणि तिथं तथागत सम्यक संबुद्ध आहे, त्यांच्याकडे काहीतरी जा आणि उपदेश घे, काहीतरी मार्ग सांगतील. तुझं एकुलता एक पोरग मेलं तर, तुला दुःख झालं तर. बरोबर आहे. मग लोकांच्या सांगण्यावरून तो गेला. अर्ध्या डोक्याचा माणूस होता. आहे ना अर्ध्या डोक्याचे लोक, पूर्ण काही ऐकून घेत नाही. बुद्धाचं भंतेजीचं पूर्ण ऐकून घेत नाही, आपल्याच मनानं लावते. असेच काही लोक तेव्हा होते अर्धच, म्हणजे पूर्ण बुद्धाचं ऐकून घेतलंच नाही त्यानं. आजही काही लोक भंतेजीचं पूर्ण ऐकून घेत नाही, आपल्याच मनानं लावते. बरोबर आहे का नाही? तर असाच तो हलक्या डोक्याचा होता. गेला आणि बुद्धाले त्यानं वंदन केलं, लढत होता तो. बुद्धाकडे गेला जेतवनात. बघा काय म्हणलं तर, बुद्धा म्हणते माझा एकुलता एक मुलगा मरण पावला. एकुलता एक मुलगा मरण पावला. कोण म्हणत आहे? तो शावकार म्हणत आहे. कोणाला? बुद्धाला. आता काय म्हणत आहे? माझा एकुलता एक मुलगा मरण पावला, त्याचं लग्नही झालं नाही, धनसंपत्ती भरपूर आहे, मला खूप दुःख झालंय. बुद्धा काय करू? तर बुद्ध म्हणतात अरे हे श्रेष्ठी, हे सावकारा म्हणते, आपले जवळचे रक्ताचे नातेवाईक आपल्या दुःखाला कारण ठरत असतात. काय सांगितलं बुद्धाने त्याला? आपले रक्ताचे जवळचे नातेवाईक, रक्ताचे जवळचे प्रिय नातेवाईक, रक्ताचे जवळचे प्रिय नातेवाईकच आपल्या दुःखाला कारण ठरतात. तुझ्या दुःखाचं कारण काय आहे? तुझा एकुलता एक मुलगा सोडून गेल्यामुळे तुला दुःख झालं. म्हणजे तुझ्या दुःखाला कारण कोण आहे? तुझ्या दुःखाला कारण कोण आहे? तुझा प्रिय मुलगा सोडून गेल्यामुळे. हेच तर तुला दुःखाचं कारण आहे ना. तुला काही आजार नाही, काहीच नाही, काही नाही. तुझ्या दुःखाला कारण काय आहे? तुझ्या दुःखाला कारण आहे तुझा एकुलता एक मुलगा तुला सोडून गेला. तर जगामध्ये काही ना काहीतरी कारण असते ना. बरोबर आहे का नाही? तर मग बघा बुद्धाने काय म्हटलं, तुझा म्हणजे प्रिय व्यक्ती सोडून गेल्यानं आपल्याला दुःख होत असतं. आपले प्रिय नातेवाईक हे आपल्या दुःखाला कारण ठरत असतात. आपल्या रक्ताचे जवळचे नातेवाईक हे आपल्या दुःखाला कारण ठरत असतात. कोण म्हणत आहे असं? बरं, हा शब्द योग्य वाटते का तुम्हाला? आपल्या जवळचे रक्ताचे प्रिय नातेवाईकच आपल्या दुःखाला कारण ठरत असतात, हे बुद्धानं सांगितलं. आणि ही गोष्ट त्यानं बस एवढीच ऐकली बुद्धाची, एवढीच गोष्टी अर्धवटच ऐकली. म्हणून बुद्धानं सांगितलंय अर्धवट ज्ञान ऐकणं हे घातक असते. म्हणून बुद्धाने हेही सांगितलंय, बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथामध्ये, अल्पबुद्धी मनुष्य स्वतःचा घात करत असतो. लक्षात घ्या. म्हणून अल्पबुद्धी मनुष्य, अल्पबुद्धी म्हणजे अल्प ज्ञान घेणारा माणूस हा बैलासारखा फुगतो, त्याचं मांस वाढते पण त्याची प्रज्ञा ज्ञान वाढत नाही. बुद्धाचं कथन आहे धम्मपदामध्ये. तर त्यानं बुद्धाचं उलीसच ऐकलं. काय ऐकलं? आपले जवळचे रक्ताचे नातेवाईकच आपल्या दुःखाला कारण ठरतात. बुद्धाचं एक खोटं वचन आहे का? खोटं आहे का? तर ते बस एवढंच ऐकलं त्यानं. पुढचं प्रवचन बुद्धाचं ऐकलं नाही, त्याचं सार ऐकलं नाही, त्याचा अर्थ ऐकला नाही. बस एवढंच ऐकलं की आपले जवळचे प्रिय नातेवाईकच आपल्या दुःखाला कारण ठरतात. आणि ही गोष्ट ऐकल्याबरोबर त्याला आला तणखरा. तणखरा म्हणजे राग आला, आवेशात. असं कसं म्हणता म्हणे तुम्ही बुद्धा? आपले जवळचे रक्ताचे नातेवाईकच आपल्या दुःखाला कारण ठरतात. आपले नातेवाईक तर आपल्या सुखाला कारण ठरतात. त्याचा वाढदिवस असते, लग्न असते, त्याचे कुठले कार्य असते, आपले नातेवाईक तर आपल्या सुखाला कारण ठरत असतात. आणि तुम्ही म्हणता दुःखाला कारण ठरता? आपले प्रिय नातेवाईक दुःखाला कारण ठरत असतात, सुखाला कारण ठरत असतात, आनंदाला कारण ठरत असतात. तर बुद्धाचं त्यानं अर्धवटच प्रवचन ऐकलं, त्यानं पुढचं काही त्याचा अर्थ ऐकला नाही. आणि हा मूर्ख व्यक्ती कुठे गेला? रस्त्यानं निघाला. आता रस्त्यानं निघत गेल्याच्या नंतर काही लोक बसून होते. ही कहाणी कुठली सांगत आम्ही तुम्हाला? बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथामध्ये 5 मिनिटांमध्ये, ठीक ना. आता तो बुद्धाकडे निघत असताना रस्त्यामध्ये एक भल्ल मोठं वडाचं झाड होतं. त्या वडाच्या झाडाखाली काही जुवा खेळणारे लोक होते. बुद्धाच्या काळामध्ये पराभव सुत्तामध्ये अख्खदुत्त शब्दाला म्हणजे जुगारी लोक बसलेले होते. कुठे? आणि तो कुठून आला होता? बुद्धाकडून ऐकून आला होता. कोणतं? आपले जवळचे रक्ताचे नातेवाईक आपल्या दुःखाला कारण ठरत असतात. आता रस्त्याने जात असताना काही लोक दिसले जुवा खेळत बाजूला. त्याला म्हणते, ते त्याला ओळखलं त्या लोकांना, जुवा खेळत होते, बसून होते ते. तर म्हणते कुठं गेलता? तर बुद्धाकडे, जेतवनाकडे गेलो होतं. बुद्ध म्हणत आहे की आपले प्रिय नातेवाईक, रक्ताचे नातेवाईक दुःखाला कारण ठरतात. तर आता ते जुवेवाले काही चांगले राहील का? जुगार खेळणारवाले, गंजी पत्ता खेळणारे लोक चांगले राहील का? ते म्हणतो आम्ही बुद्धाकडे जात नाही म्हणते जेतवनामध्ये. हे बुद्ध असं सांगते उलट टिलट. बरोबर आहे? तर ते जुवेवाले काही सुदेव होते का? कारण ते कसे होते? अज्ञानी होते. तेही अंधकारातच होते. तेही बुद्धाच्या धम्माच्या मार्गावर नव्हते. लक्षात घ्या. बुद्धाच्या काळामध्ये बुद्धानं 25 वर्षाला श्रावस्तीला केले, तर सगळेच लोक काही बुद्धाचं प्रवचन ऐकायला जात नव्हते. तेव्हाही तसेच लोक होते आणि आताही तसेच आहे.
वर्षावासामध्ये बुद्धाचं ऐकायला जात नव्हते. लक्षात घ्या, मठ्ठ कुंडली श्रावस्तीचा गेट पाशी घर होतं, जेतवनापाशी, तर कधीच प्रवचनाला जात नव्हते. आजही लोक विहारापाशी घर जाऊन ग्रंथाला जात नाही. माधवराजातूनच दिसते म्हणते बुद्ध. मग कायले विहार बांधलं? घरीच ऐकायला येते म्हणजे भोंग्यातून. कायले विहार बांधलं? काय काय बांधलं? हेंडवेच आत्ताला कवाल्या म्हणून हा तिकडे जाते, भांडणं म्हणलं तिकडे रोडवर जाते. पण वर्षावासात अशी गर्दीच होते विहारामध्ये. लक्षात घ्या, वर्षावाला जात नाही, इकडल्या बाहेर जात नाही. मग मुलं मुलं पाहत आहे बरं का, माझ्याकडे मुलं काहीच समजत नाही त्याला, जे आहे ना ग्रंथ वाचून आहे त्याला माहित आहे काय. तर लक्षात घ्या, ते जुवेवाले कसे, ते जुवेवाले त्याला काय करते, त्या व्यक्तीला पुन्हा आगीत काय टाकते, तेल टाकते. आता मग तो पुन्हा घरी जाते आणि मग पूर्ण ती श्रावस्तीमध्ये तो बदनामी करते. श्रावस्तीमध्ये चर्चा होते. कोणती चर्चा होते? का बुद्ध लोकांना उलटा उपदेश देतात. उलटा म्हणजे कोणता? आपले जवळचे रक्ताचे नातेवाईक, प्रिय नातेवाईक आपल्या दुःखाला कारण ठरतात, ते तर सुखाला कारण ठरतात नातेवाईक, आणि बुद्ध तर उलटी शिकवण देतात. तर अशी पूर्ण चर्चा कुठे होते? ऐका, कुठे होत असते? पूर्ण श्रावस्ती नगरामध्ये फैलते. त्यावेळी शहरामध्ये घरोघरी चर्चा होते. कोणाविषयी? बुद्धाची निंदा सुरू होते. बुद्धाची काय सुरू होते? निंदा. बुद्ध चांगली शिकवण देत नाही, लोकांना उलटा पाठ पडवतात, आपले रक्ताचे जवळचे प्रिय नातेवाईक दुःखाला कारण ठरतात. बुद्ध काही चांगली शिकवण देत नाही. बुद्धाची पूर्ण श्रावस्तीच्या घराघरामध्ये काय व्हायला लागली? निंदा व्हायला लागली, चर्चा व्हायला लागली. हे कशामुळे झालं होतं? त्यानं बुद्धाचं पूर्ण प्रवचन ऐकलं नव्हतं, अर्धवट होतं. लक्षात घ्या, तर त्यानं पुढचं ऐकलं असतं, त्याचं समाधान झालं असतं. परंतु तो उलट्या डोक्याचा माणूस, बरोबर नाही का? अर्ध ऐकतो आपण, अर्ध ऐकल्यामुळे आपला काय होत असते? घात होत असते. आणि मग लक्षात घ्या, मग तो घरी आला, पूर्ण श्रावस्तीच्या घराघरामध्ये चर्चा रंगली. कोणाची? बुद्धाविषयी. आता मला सांगा, त्या श्रावस्तीचा राजा कोण होता? राजा प्रसेनजित. आता श्रावस्तीच्या राजाच्या प्रसेनजिताच्या कानावरती राजदरबारात घटना जाईल नाही का? राजा प्रसेनजिताच्या दरबारामध्ये ती घटना गेली. कोणती? काही एक शावकाराचा मुलगा, आणि बुद्धाने त्या शावकाराच्या मुलाचं काहीच निवारण केलं नाही, आणि उलट त्याच्या ते सांगितलं की प्रिय नातेवाईक रक्ताचे दुःखाला कारण ठरत असतात. तर त्यावेळी मल्लिका राणी बसलेली होते. तर मल्लिका राणीला राजा प्रसेनजित चिडवत आहे. चिडवत म्हणजे उपास नाही का? काय बघ म्हणे मल्लिके, तू नेहमी सकाळ संध्याकाळ बुद्धाचं गुणगान करते ना, स्तुती करते ना, प्रशंसा करते ना, आणि तुझा बुद्ध बघ काय शिकवते. कोणाला म्हणत आहे? मल्लिका. लक्षात घ्या, मल्लिका नावाच्या 2 उपासिका होत्या बुद्धाच्या काळामध्ये. मल्लिका एक होती, राजा प्रसिद्धीच्या महाराणीचे नाव होतं मल्लिका, आणि बंधुल मल्ल नावाचा एक उपासक होता बुद्धाच्या काळामध्ये. त्या बंधुल मल्लाच्या पत्नीचंही नाव मल्लिका होतं. मल्लिका 2 होत्या. तर ही मल्लिका काय म्हणते? बुद्ध जे सांगतात ना ते कधीही खोटं राहत नाही. कारण बुद्धालाच म्हणतात यथाभाषी तथाकारी, म्हणजे जे बोलतात तसेच ते वागतात. म्हणूनच बुद्धाला तथागत म्हणतात, की बुद्ध कधीही खोटं बोलत नाही. बोलतात का? बुद्ध कधीही खोटं बोलत नाही. बुद्धाचा कोणता शब्द खोटा राहत नाही. हे कोणाला माहित होतं? मल्लिका राणीला. राजा प्रसेनजित बुद्धाचा उपासक नंतर झाला, परंतु तो एक उपहास करत होता. कोणाचा? की बघ म्हणते पूर्ण श्रावस्तीमध्ये चर्चा चालू झाली की बुद्ध असा उलटा उपदेश करत असतात. कोणता? की आपले प्रिय रक्ताचे नातेवाईकच आपल्या दुःखाला कारण ठरत असतात. आता राजा प्रसेनजित आणि मल्लिकाच्या या चर्चा आली कुठे? महालामध्ये. तर मग एक काम करा म्हणते महाराज. कोणाला सांगत आहे? प्रसेनजिताला. एक काम करा म्हणते, नलिध्यान नावाच्या मंत्र्याला पाठवा म्हणते. कुठे पाठवा? बुद्धाकडे पाठवा, आणि पूर्ण गोष्ट ऐकू द्या. काय सांगत? त्यानं कशी ऐकली होती? अर्धीच ऐकली होती ना. असेच अर्धवट लोक आहे, अर्धवट ऐकते आणि भांडणं लागतात. मग कधी कोणाला पूर्ण माहित नाही राहत आणि लागले भांडणं. मग असं होते का नाही? माहित तर काही राहत नाही, उलीसच ऐकतो आपण, भांडणं करतो. बाहेर राव का माणसं राव, पूर्ण ऐकत नाही. तर मग ती मल्लिका राणी म्हणते एक काम करा, नलिधान नावाच्या मंत्र्याला बुद्धाकडे पाठवा म्हणते, आणि काय उपदेश केला ते पूर्ण ते प्रवचन ऐकून येते. मग तो नलिधान ब्राह्मण कुठे जात असते? जेतवनात जाते. तथागत सम्यक संबुद्धाकडे हात जोडते आणि सांगा म्हणते, काल तुम्ही जो उपदेश केला होता त्या सावकाराला तो पूर्ण ऐकायचा म्हणते. मला तुम्ही काय सांगितलं? पूर्ण चर्चा रंगली तुमच्या घरामध्ये, चर्चा श्रावस्तीच्या रंगली. बुद्धा तुमची निंदा होत आहे आणि मला ते ऐकायचं आहे. आणि मल्लिका राणी आणि राजा प्रसेनजितांना तो निरोप सांगायचा आहे. कोणतं प्रवचन आहे? तर म्हणते नलिधान ब्राह्मणाला जाऊन, नलिधान ब्राह्मणाला त्या विद्वानाला सांगते, मंत्र्याला समजा, ऐक बरं म्हणते. बुद्ध काय म्हणत आहे त्या नलिधान मंत्र्याला? ऐक म्हणते. काय रे म्हणते, आपल्या श्रावस्तीमध्ये
दोन प्रेमी एक मुलगा आणि एक मुलगा होता, एक म्हणजे एक मुलगी आणि एक मुलगा होता, आणि त्यांच्या लग्नाला श्रावस्तीमध्ये एक घटनातून ऐकली का म्हणते, 2-4 वर्षाच्या आधी, 2-4 महिन्याच्या आधी ऐक म्हणते, आपल्या श्रावस्ती नगरामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी त्यांच्यामध्ये प्रेम झालं, ते एकमेकावर प्रेम करू लागले आणि त्याने पळून लग्न केलं. आता पळून लग्न तर केलं, पण त्यांच्या घरच्या आई वडिलांचा त्यांना विरोध होता, आणि म्हणून आपले आई वडील आपल्याला लग्न करू देत नाही स्वतःच्या मनानं, आणि स्वतःच्या मनानं लग्नही करू देत नाही, आणि लग्नही केलं तर ते आपल्याला जिवंत सोडणार नाही, विरोध करतील. म्हणून त्यानं काय केलं, आपल्या प्रेमिकेला छातीमध्ये सुरा उपसला. कोणाला? म्हणजे तुझेही आई वडील आणि माझेही आई वडील आपल्या प्रेमाला, लग्नाला विरोध करत आहे, बरोबर आहे का नाही? तर त्या मुलानं, जो त्या मुलीसोबत लग्न करणार होता, त्या मुलानं काय केलं, ज्या मुलीवर आपण प्रेम करतो, आता ती जिवंतच नाही राहिली पाहिजे म्हणून तिच्या छातीमध्ये त्यानं काय खुपसला, सुरा खुपसला, आणि स्वतःच्याही पोटामध्ये सुरा खुपसला. ते पिक्चर मध्ये नाही का एक बीजे केली आहे सपना वासूचं, तुम्ही पाहिलं असेल, तूही मर मीही मरतो, आणि लक्षात घ्या मग ते दोघंही मरण पावले, तर त्याच्या आई वडिलाला काय झालं, दुःख झालं. सांगा दुःखाला कारण कोण ठरलं? त्या मुलीच्या त्या आई वडिलांचे दुःखाला कारण ठरलं का नाही, ते मुलगी, आणि त्या मुलाच्या परिवाराला मुलगा दुःख ठरलं. सांगा कोण ठरलं ना दुःख? काय रे म्हणे, तुम्ही 2-4 वर्षामध्ये ऐकली का एक घटना, जी पळून जाऊन तिनं लग्न केलं होतं नौकरासोबत, पटाचारा पळून. कुठची घटना होती ती? श्रावस्तीची होती. काय तुम्ही ऐकलं? आपल्या श्रावस्तीमध्ये तिचे पळून जाऊन लग्न केलं, तिचे 2 मुलंही मरण पावले, पतीही मरण पावला, बहीण भाऊ मरण पावले, नातेवाईकही मरण पावले, म्हणजे सगळे आई वडील सगळे मरण पावले, आणि तिच्या अंगावर एकही कपडा शिल्लक राहिला नाही. ती कोण होती? पटाचारा. तर तिचे संपूर्ण कुटुंब मरण पावला होता, तर तिच्या दुःखाला कारण कोण ठरलं? पटाचारा. पूर्ण श्रावस्ती नगरामध्ये नाबडी फिरत होती, पागल वेडी पेशी झाली होती, नंतर धम्म वेडी झाली, म्हणा ती भिक्खुनी बनली, विनयधरा पटाचारा भिक्खुनी बनली. परंतु तिच्या दुःखाला कारण कोण ठरलं होतं पटाचाराच्या? संपूर्ण जवळचे नातेवाईक, आई वडीलच दुःखाला कारण ठरले होते ना, बरोबर आहे का नाही? बरोबर आहे ही घटना. ह्या 2 घटना त्या नलिध्यान मंत्र्याला सांगितल्या. मग बुद्धानं, मग तो नलिध्यान ब्राह्मण कुठं आला? घरी आला. आता घरी आल्याच्या नंतर ही कहाणी त्यानं कोणाला सांगितली? बुद्धाचं सांगितलेल्या घटना कोणाला सांगितली? राजा प्रसेनजिताला आणि मल्लिका राणीला दरबारातून सांगितली त्या महामंत्र्यानं नलिध्यान नावाच्या. आणि ऐका, आता ऐका म्हणते राजा प्रसेनजिताला, मल्लिका राणी म्हणते ऐका राजा म्हणते, हे तर म्हणते त्यांनी बुद्धांना सांगितलेली गोष्ट आहे म्हणते, पण आता ऐका म्हणते मल्लिका राणी राजा प्रसेनजिताला सांगते. सांगा म्हणते राजा प्रसेनजिता, तुम्हाला म्हणते मी तुमची महाराणी आहे ना म्हणते मल्लिका. राजा प्रसेनजिता, मी तुमची महाराणी आहे ना, तुमची पत्नी आहे ना, आवडती नाही का, तुम्ही माझ्यावर प्रेम नाही करत का म्हणते मल्लिका राणी. कोणाला म्हणत आहे? उपहासान नाही का, तुम्ही माझ्यावर प्रेम नाही करत का राजा प्रसेनजिता, तुम्ही मला जीव नाही लावत का माझ्यावर? काय मल्लिके बोलतं म्हणते, अगं तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे मल्लिका. कोणाला म्हणत आहे असं? राजा प्रसेनजित कोणाला म्हणत आहे? मल्लिकेला म्हणत आहे, आपल्या महाराणीला, तुमचं माझ्यावर प्रेम नाही का म्हणते. अगं मल्लिका असं बोलू नको, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, माझा खूप जीव आहे. आता मला सांगा म्हणते राजा, मला जर उद्या कमी जास्त झालं, बरं वाईट झालं, मी मरण पावली, तुम्हाला सोडून गेली, तर सुख होईल का दुःख? बरोबर आहे ना? तर मग मी दुःखाला कारण ठरली का नाही तुमच्या दुःखाला? मी मल्लिका राणी तुम्हाला सोडून गेली तर मला सांगा म्हणते राजा, तुम्हाला मुलगी आहे ना माझ्या पोटची, कोणती? वजिरा नावाची मुलगी. राजाला समजलं, वजिरा नावाची मुलगी होती. कोणाला? मल्लिकेच्या पोटची वजिरा नावाची तुम्हाला मुलगी. सांगा बरं म्हणते, तुमच्या वजिरावर, तुमच्या त्या एकुलत्या एक मुलीवर, वजिरा नावाच्या मुलीवर तुमचं प्रेम नाही का म्हणते? अगं म्हणते माझं वजिरावर खूप प्रेम आहे, माझा लय जीव आहे माझ्या मुलीवर म्हणते. कोण? मग उद्या जर त्या वजिरा नावाच्या तुमच्या मुलीला जर बरं वाईट झालं, कमी जास्त झालं, सोडून गेली किंवा ती मरण पावली तुम्हाला, तर तुम्हाला सुख होईल का दुःख? दुःख होईल. आणि राजा मला सांगा म्हणते, तुम्ही श्रावस्तीच्या कोसल जनपदाच्या प्रजेवर प्रेम करताना तुमच्या प्रजेवर तुम्ही राजा आहेत, तर या कोसल श्रावस्तीच्या राजा प्रजेवर तुम्ही प्रेम करता. उद्या ही हो मल्लिके म्हणते, मी माझ्या प्रजेवर पुत्रा समान प्रेम करतो. माझ्या प्रजेला कसं मानतो?
पुत्रा समान, एकुलता एक मुलाप्रमाणे पुत्रा समान मी माझ्या प्रजेला मानत असतो श्रावस्तीच्या. तर मला सांगा म्हणते, एखाद्या दुसऱ्या राजानं तुमच्या प्रजेवर जर काही हल्ला केला, तुमच्या प्रजेला मारून टाकलं युद्धामध्ये, लढाईमध्ये, तुमची प्रजा मरण पावली, तुमच्या पुत्राप्रमाणे प्रेम करता तुम्ही त्या प्रजेवर मुलासारखं, पुत्रासारखं. या प्रजेला जर उद्या कमी जास्त झालं, युद्धामध्ये मरण पावले, जर ते मरण पावले, खतम झाले, तर तुम्हाला प्रजा सोडून, प्रजा मरण पावल्याचं तुम्हाला सुख होईल का दुःख होईल? तर राजा म्हणते मला दुःखच होईल. मग बुद्धानं काय सांगितलं? बरोबर आहे का नाही? मी तुमची महाराणी, तुमची मुलगी वजिरा आणि तुमची प्रजेला जर कमी जास्त झालं तर तुम्हाला दुःखच होईल. तर बुद्धानं काय खोटं सांगितलं? जे आपल्या सुखाला कारण ठरतात तेच दुःखालाही कारण ठरत असतात. लक्षात घ्या, चंदनाचा लेप, बुद्धानं सांगितलंय चंदनाचा लेप तुम्ही उन्हाळ्यामध्ये लावला तर सुखदायक आहे का दुःखदायक? बुद्धानं सांगितलंय, बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथात, चंदनाचा लेप उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर तुम्ही शरीराला जर लावला, कपाळाला लावला, चंदनाचा लेप, थंडगार चंदनाचा लेप जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये, उष्णतेमध्ये जर तो कपाळाला, शरीराला लावला तर तो कसा आहे? उन्हाळ्यात लावला तर सुखदायक आहे, थंडावा भेटते. आणि तोच जर चंदनाचा लेप हिवाळ्यात लावला तर बिमाऱ्या काढते, लकवा मारते. बरोबर का नाही? जो चंदनाचा लेप उन्हाळ्यात सुखदायक आहे पण तोच हिवाळ्यामध्ये दुःखदायक आहे. तर असंच काय ना मनुष्याचं जीवन, आपले नातेवाईकच आपल्या दुःखाला कारण ठरत असतात. म्हणून जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य एक एक दिवस सोडून जाणार आहे. जसं तुम्ही पुलगावच्या रेल्वे स्टेशन मधून बसले तर सगळे लोक एकाच रेल्वे स्टेशनवर उतरते का? बंदेज एकाच उतरतो, तुमच्या सीट पाशी बसते का नाही? तर एक एक धामणगावला उतरते, एक अशी उतरते, आपण बोलतो त्या संग जयभीम घेतो, पाणी पितो, एकमेकांना चर्चा करतो आणि आपल्याला सोडून जाते. एक एक रेल्वे मधून आपापल्या रेल्वे स्टेशनवर उतरून जात असतात. तसेच तर आपले नातेवाईकही असतात. बरोबर आहे का नाही? एक एक नातेवाईक आपल्या घरातले सोडून जात असतात. तुमचाही नंबर लागणार आहे. बरोबर आहे का नाही? म्हणून भांडणं झगडणं करू नका. शेजार धर्म चांगला ठेवा. तिले पाहून घेतो, त्याले पाहून घेतो, मनातच येऊ दे, तिले तर पाहतोच तिले. काय फायदा याच्यामध्ये? नुसत्या बाया त्याच्यामध्ये नुसत्या सकाळपासून नुसत्या भांडणामध्येच आहे. आज तिचं पाहूनच घेतो, तिचं म्हणजे झालंच पाहिजे, तिचा सत्यानाश झाला पाहिजे, तिचा खाना खराब झाला पाहिजे, तिचा घराला रिठारा होऊ नये, तिच्या काड्या गौऱ्या जाऊ, असे शब्द आहे आपले. बरं झालं मेलितन, बरं झालं मेलितन. म्हणून शेजार धर्म चांगला ठेवा. लक्षात घ्या आपल्या जीवनामध्ये. तर काही बाया नुसत्या भांडणातच दिवस काढत आहे. बंद आयुष्य भांडणातच गेलं, भांडखोर. तर अशा पद्धतीने करू नका. काहीतरी चांगलं जीवन करा. जगायचंच नाही तुम्हाला तसं? चांगलं वाटतं तुम्हाला? आणि आपल्या जीवनामध्ये सुख आणि दुःख ह्या घटना 8 प्रकारचे लोकधर्म राहतच असते माऊल्यांनो. आज शैलेश भाऊचा या कालकथित दिवसाच्या निमित्तानं जे त्यांनी स्वघात केलेला आहे, तर ही चांगली गोष्ट आहे. भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे, आपल्या जीवनामध्ये किती संकट आले, दुःख आले, तरी संकटामध्ये आपल्याला मार्ग निघत असतो. लक्षात घ्या. म्हणून दुःखापासून पळवाटा काढायचा नाही. जीवनामध्ये सुख दुःख, चढ लाभ हानी, यश निंदा स्तुती होत असते. निंदा झाली नाही असा मनुष्य जगात शोधून सापडणार नाही. जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य त्याची निंदा होणार म्हणजे होणारच आहे. जो जो जन्म घेतो त्याची निंदा होणार म्हणजे होणारच आहे. म्हणून निंदाले घाबरू नका. लक्षात घ्या. बाबासाहेबांची निंदा करतेच लोक, बुद्धाची करते, सावित्रीबाईची करते, कोणाची निंदा नाही करत. जगात निंदा झाली नाही असा मनुष्य जगात शोधून सापडणार नाही म्हणते बुद्ध. लक्षात घ्या. पण आपल्या जीवनामध्ये खूप सुंदर आनंदी शीलाचं दानाचं जीवन जगा. वर्षावासाच्या मी सगळ्यांना सदिच्छा देतो. आपण वर्षावासामध्ये खूप ग्रंथ पठणाला जा आणि येणाऱ्या 23 सप्टेंबरला संकल्प दिवस, संकल्पभूमी बडोद्याला 23 सप्टेंबरला खूप मोठा कार्यक्रम असतो. संकल्पभूमी बडोद्याला संकल्प दिवस असतो 23 सप्टेंबरला. सगळ्यांनी 23 सप्टेंबरला बडोद्याला संकल्पभूमीला यायचं आहे या वर्षीला. ठीक आहे, जास्तीत जास्त लोकांनी यायचं आहे. माझे जे नोबेल ट्रूथ युट्यूब चॅनलचे उपासक आहे सगळ्या महाराष्ट्रामधील, महाराष्ट्राच्या बाहेर सर्व बौद्ध उपासक उपासिकांनाही मी असं विनंती करतो का आपण 23 सप्टेंबरला संकल्प दिवस संकल्पभूमी बडोद्याला यायचं आहे 23 सप्टेंबरला असं आवाहन करतो. या ठिकाणी थांबतो. भवतु सब मंगल, भवतु सब मंगल. बुद्ध धम्म आणि संघ या रत्नाच्या प्रभावाने तुमचे, तुमच्या परिवारांचे, सर्व ज्ञातिगणांचे, मनुष्य मात्रांचे आणि प्राणी मात्राचे खूप मंगल हो. जय मंगल हो. भवतु सब मंगल, भवतु सब मंगल. सगळ्यांनी साधू साधू म्हणा.